झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। कृषी मंत्री कोकाटेंचा धुळे दौरा अनेक अर्थाने ठरला चर्चेचा। युरिया मिळत नाही म्हणून एका शेतकऱ्याने आवळला दोरखंड। शेतकऱ्याच्या आक्रमक पावित्र्याने उडाली खळबळ। वेगवेगळे वक्तव्य आणि कृतींमुळे वादग्रस्त ठरणारे राज्याचे कृषी मंत्री ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे यांचा धुळे जिल्हा दौरा देखील चांगलाच चर्चेचा ठरला। विरोधकांनी त्यांना पत्ते दाखवत त्यांचा निषेध केला, तर ते जिल्हा दौऱ्यावर असतानाच एका शेतकऱ्याने युरिया मिळत नाही म्हणून स्वतःच्या गळ्याला दोरखंड आवळला। ही घटना शिरपूर तालुक्यातील कुवे गावची आहे। यावेळी कृषी मंत्री शिरपूरहून नंदुरबारकडे रवाना होणार होते। याच दरम्यान कुवे येथील शेतकरी रवींद्र धोंडू पाटील यांनी शिरपूर शहरातील श्री कृषी सेवा केंद्र गाठले आणि युरियाची मागणी केली, परंतु त्यांना युरिया नसल्याचं सांगण्यात आलं। त्यामुळे हे शेतकरी चांगले संतप्त झाले। त्याने आपल्यासोबत आणलेले दोरखंड स्वतःच्या गळ्याला आवळून युरिया द्या नाहीतर आत्महत्या करेन असा आक्रमक पावित्र्य घेतला। सामाजिक कार्यकर्ते हेमंत पाटील यांनी कृषी सेवा केंद्रात धाव घेऊन समजवण्याचा प्रयत्न केला। कृषी सेवा केंद्राचे संचालक आणि कृषी अधिकाऱ्यांनी युरिया उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले खरे, पण 6 पिशव्यांची गरज असताना केवळ 2च पिशव्या या शेतकऱ्याला देण्यात आल्या। एकीकडे आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत, खतांची कमतरता भासू देणार नाही असे सरकार आणि कृषी मंत्री सांगतात, मात्र दुसरीकडे खते मिळत नाहीत म्हणून शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ येत असेल तर शेतकऱ्यांचा वाली कोण असेच म्हणावे लागेल। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।